आजही वाटतंय की दादा आपल्यामध्ये आहेत. एक असं अत्यंत कर्तृत्वान नेतृत्व जे महाराष्ट्राला गेले 30-35 वर्ष प्रचंड कष्ट करण्यानंतर मिळालं. स्पष्ट वक्तेपणा, जे काम होणार आहे त्यासाठी 100% प्रयत्न करायचा. होणाऱ्या कामाला होय म्हणायचं, न होणाऱ्या कामाला स्पष्टपणे नाही म्हणायचं. राजकारणात खरं हे होत नाही, पण तो स्पष्ट वक्तेपणा दादांकडे होता, वक्तशीरपणा होता. आणि दादांनी आपला एक वेगळी ओळख करून ठेवलेली होती. आपला माणूस, हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस. जे काम घेऊन झालेलं आहे त्या कामावरती लगेच निर्णय घ्यायचा तिथंच आणि ते मार्गी लावायचं आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं. दादा आज आपल्यासोबत नाही आहेत, परंतु दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं ताटमानेनं उभा करायचा, महाराष्ट्राचा विकास करून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा. ते दादांचं स्वप्न या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे. राष्ट्रवादीला मत, घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे. अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. आणि म्हणून माझी इथं असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण पुढच्या 5 दिवसामध्ये 24 तास त्या ठिकाणी याच्यावरती विचार करून घराघरामध्ये जाऊन मतदान आपल्या उमेदवारांना करायचं आहे. अतिशय चांगले उमेदवार आपण उभा केलेले आहेत. शीतलताई काल दामणीला बोलल्या, अतिशय सहजपणे बोलल्या की प्रत्येक जिल्हा परिषदची योजना घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. मला खात्री आहे की ते जिल्हा परिषद नक्की गाजवतील. गौरीताई पंचायत समितीला या ठिकाणी उभा आहेत, त्याही पंचायत समितीला अतिशय सक्षमपणे काम करतील याची मला खात्री आहे. दिलीपराव त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करतील, आम्ही सर्व मार्गदर्शन करू. तिकडं पळशी गणामध्ये अतिशय सर्वांना उपयोगी असणारं 24 तास लोकांसाठी काम करणारा एक तरुण कार्यकर्ता मानसिंग गाडे त्या ठिकाणी उभा आहे. प्रचंड लोकांच्यामध्ये उत्साह आहे. हे तिन्ही उमेदवार सक्षम उमेदवार आहेत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये अजितदादांना मत द्यायचं आहे आपल्याला आणि सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. दादांचा आणि माझा सहवास तसा 89 सालापासून आहे. ज्यावेळेला मी बारामतीला प्रांताधिकारी होतो त्यावेळेला दादांनी नुकतंच राजकारणात प्रवेश केला होता. अनेक दौरे आम्ही एकत्र केले, ते एकत्र राहिलोय, बोललोय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये दादा जरी वरून कठोर दिसत असले तरी मनाने अतिशय हळवे होते. सर्वसामान्य माणसाला अडचण आली तर त्याच्या मागे ठामपणे उभा राहणारा हा नेता होता. आणि म्हणून गेल्या 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला बारामतीपासून पुण्यापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत गेलो त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची जी स्वप्न पाहिली होती, केवळ विकास म्हणजे काय तर पाणी आलं, रस्ता आला एवढ्यापुरतं नाही, तर शिक्षणाच्या चांगल्या सुविधा सर्वसामान्य माणसाला मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. विद्याप्रतिष्ठानला त्यांनी, मी MIDCत असताना काही जागा उपलब्ध करून दिली 40 एकर. दादांनी त्यानंतर 100 एकर जागा खरेदी केली आणि आज विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 मुलं शिकत आहेत. म्हणजे 35,000 कुटुंबाचा संसार भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने उभा राहणार आहे. हे जे काही काम आहे ते काम खऱ्या अर्थानं तिथं 2 दिवसापूर्वी 28 आणि 29ला मी होतो त्याला सर्वसामान्य माणसं ओक्साबोक्षी रडत होती. त्यांना वाटत होतं की आपल्या घरातला माणूस गेला. ही जी नेतृत्वाचा कसब आहे, हे जे नेतृत्वाचे गुण आहेत ते आपल्या सगळ्यांना घ्यायला पाहिजेत. भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार, यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या तिन्ही उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशा प्रकारे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. भविष्य काळामध्ये वाटचाल करत असताना जी समोरचे विरोधक आहेत ते सर्व तंत्र वापरत आहेत. कुठलंही
चुकीची गोष्ट करत असताना त्यांना काही त्याचं वाटत नाही. जी महाराष्ट्राची आणि वाहन तालुक्याची कधी संस्कृती नव्हती, अशा पद्धतीनं भयाचं आणि अतिशय चुकीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पण याच्यावरती मात करून गोंदवले गटातले तिन्ही उमेदवार विजयी होतील अशा प्रकारे मी विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.